तिळगुळ. आज आहे मकर संक्रांती आणि मी जस्ट आता हे सगळं सामान घेऊन आलेली आहे. बघा केवढं सुंदर आहे. हे खूप व्यवस्थित ठेवावं लागेल मला. माझी ही पहिली संक्रांत आहे. म्हणजे लग्नाला माझ्या 2 वर्ष होतील येत्या मार्च मध्ये, पण माझी ही पहिली मकर संक्रांत आहे. गेल्या वेळी मला मकर संक्रांत करायला मिळाली नव्हती. दिस इज द फर्स्ट टाइम आणि मला माहिती नसतं कसं काही करतात. जसं काही माझ्या बहिणींनी मला सांगितलंय मी तसं काय काय सामान घेऊन आलेली आहे. की कांद्याची पात, तिळगुळ, सॉरी हे तिळगुळ आहेत, मग हे तिळगुळचे लाडू आणि मस्तपैकी फुलं आणलेली आहेत. शेंगदाणे ऍक्च्युली मला आता बहीण म्हणाली की वर्षा पूर्ण म्हणजे शेंग असते ना ती पाहिजे होती, पण ते नव्हतं आता मार्केटमध्ये. सो मग मी शेंगदाणे आणले. म्हणजे पहिला जो वौसा असतो तो तुमचा अख्खा अख्खा पाहिजे सगळं. म्हणजे सेकंड वौसामध्ये तुम्ही सगळं साफ करून ठेवू शकता, बट पहिल्या वौसामध्ये तुम्हाला सगळं अख्खं अख्खं ठेवायचं. मीन्स अख्खं म्हणजे लाईक ही भाजी साफ नाही करायची, ही भाजी म्हणजे असंच सगळं ठेवायचंय तुम्हाला. ओके. सो ह्याच्यात आहेत बोर आणि ऊस. सगळ्या साईडला जाऊ द्या. मग मी आणली ही भाजी. दिस इज माय फेवरेट. पापडी, घेवडा, वटाणा, पावटा, गाजर. बस. मी वांग नाही आणलं कारण की माझ्या घरात वांग खाणार नाहीत. माझा नवरा तर पंजाबी आहे, त्यांच्याकडे लोहडी होते पण ती पण काल झाली नाही कारण की आम्ही उज्जैनवरून आलो होतो आणि मग सगळं करायला वेळ नव्हता. सो मी पहिल्यांदा मकर संक्रांती करणार आहे. आय एम सो एक्साइटेड फॉर दिस. आय एम सो एक्साइटेड. आता हे सगळं करायचं आहे, वेळ नाही आहे. 6 पर्यंत सगळं करायचं आहे. ऍक्च्युली सगळं काल करायचं असतं पण मला करायला मिळालं नाही. तुम्हाला आज करावंच लागेल एनी हाव. पट 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 पट. तर आता मी पहिलं तर काय करू, रांगोळी पण काढायची मला. मग आता मी रांगोळी काढून घेते आधी. चला मग आपण आधी रांगोळी काढून घेऊ आणि हे मटके पाण्यामध्ये भिजून ठेवू. ओके नाही, चला पटापट करूया. आणि हो, मी खूप सुंदर अशी साडी काढलेली आहे, ती तुम्हाला दाखवते. मी सगळं झाकून ठेवलं कारण की माझं मांजर तुम्हाला माहितीये सगळं आस्ता वास्ता करून टाकेल. सो ही साडी, अरे लाईट लावूया, दिसत नाहीये. सो ही साडी आहे. या साडीवरती मी घालणार आहे सोळीचा ब्लाउज. बांगड्यांचा सेट रेडी आहे आणि ही ज्वेलरी. आता आधी मी रांगोळी काढून घेते, मटकी भिजून घेते आणि मग देवारा आपण सजवायचा आहे. मग आपण तयार होऊया. करूया कसं तरी करूया, पण सगळं करूया. मस्तपैकी मटके धुवून घेतलेले आहेत, ओले ओले करून झालेले आहेत. त्याचा कलर लागतोय हाताला. रांगोळीचं सामान तर मी काढलंय, पण मी रांगोळीमध्ये एवढी अप्रतिम नाहीये. विचार केला आज मकर संक्रांत आहे तर मी पतंग काढते. म्हणजे आता मी कुठे बघितलं पण नाहीये, काही आयडिया नाहीये. जस्ट एक इमॅजिन केलंय डोक्यामध्ये, ते ट्राय करते. पण ते कलर पण असले पाहिजेत. आणि मी आधीच सांगते, रांगोळी बघून हसू नका कारण की मी ह्याच्यामध्ये प्रो नाहीये. आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर तुम्हाला ती आवडली तर. ओके. सो मी आधीच सांगितलंय आय एम नॉट प्रो इन दिस. सो आता ही अशी काहीतरी फरशी दिसते आमची, बघा. ती अशी काहीतरी फरशी आहे. मी पहिल्या ह्या रंगाने किंवा या रंगाने काहीतरी करते. ओके. मी 2 रंगांचं मिळून असं काहीतरी केलेलं आहे. आता तर मी ह्याच्यामध्ये पतंग काढते. पतंग कोणत्या रंगाची काढू मला कळेना. मी पिवळी काढते, हिरवी काढते आणि लाल काढते. फायनली एवढा सगळा पसारा केल्यावरती हात एवढे माखवल्यावरती माझी ही रांगोळी तयार आहे. रांगोळी काढत काढत मला एवढा उशीर झाला, 5 वाजले. आता मला हे पटपट सगळं करावं लागणार आहे. मला रेडी पण व्हायचंय. लवकर कर वर्षा, लवकर कर. सगळी तयार व्हायला चालली होती तर आमच्या घरी कोण आले. माझी बहीण आहेत ना, तिच्या या दोन्ही मुली आहेत. ही मोठी मुलगी सिद्धी आणि ही छोटी मुलगी जिजा. जिजा हॅपी मकर संक्रांत बोल. थँक्यू. तिळगुळ घेऊ, गडगड बोला बोल बाबू. तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि वर्षा मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. किती छान दिसतात आहेत ना. दोघी हळदी कुंकू बनवून आले आहेत.
ही कुंकू ही हळद है ना. देवांना आंघोळ घातलेली आहे मस्तपैकी आणि हे असं मी सजवलं आहे. आता नवीन फुलाने सजवते आहे. हे तर गणू बाप्पाचं फेवरेट आहे, मग त्यालाच ठेवते मी. अयो इथे बघा, नका बघू. हा कॅमेरा तिकडे, तुम्ही इकडे उभे राहा. व्हेरी नाईस. तू त्याचा कॅमेरा बघ तिथे. सो अशी काहीतरी मी तयारी केलेली आहे. माझी तर पहिलीच मकर संक्रांत आहे. काही चुकी बेकी झाली असेल तर माफ करा. सांभाळून घ्या आणि असाच आशीर्वाद आमच्यावरती ठेवा. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे, आमचा आशीर्वाद आणि मी अशी तुमच्यावरती राहू काहीतरी दे. दिसते आहे. सुंदर दिसते ना माझी बायको आज. माझ्या सुद्धा असं मन मोहून गेलं आज. सो फायनली सगळं झालेलं आहे. मस्तपैकी छान 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 झालेलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही म्हणजे की माझ्या नवऱ्याने मला गजरा आणलेला आहे आणि तो खूप सुंदर बसत आहे. सॉरी, सुंदर दिसत आहे ह्यांच्यावरती, माझ्या बायकोवरती. ओ माय गॉड, थँक्यू. अरे तुला दिलेच नाही मी. ओके, नवऱ्याला तिळगुळ द्यायला पाहिजे ना. तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, तिळगुळ गोड घ्या, गोड बोला. तिळगुळ घ्या आणि आयुष्यभर गोड गोड बोला. कडू बोलू नका. कडू बोललात ना तर खलबत्त्यात टाकून. मला ना फक्त व्हिडिओ मध्ये बोलायला भेटतं चांगलं चांगलं, मी याच्याबद्दल बोलू शकतो. काय? काय नाही, छान. सो तुमची सगळ्यांची मकर संक्रांत चांगली जाऊ. मजा करा, मस्ती करा, हसत राहा, खेळत राहा. पतंग उडवताना मांज्याचा हात सांभाळा. आताच माझा दादाचा हात कापलाय, फोन आला होता. सो चांगले व्यवस्थित पतंग उडवा. पतंग दुसऱ्यांची पण कापा, पण स्वतःचे हात सांभाळून. आणि काय नाही, असंच आपलं स्वतःच. काय? सॉरी, मराठी माझी एवढीच आहे. सो तुम्हा सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या गोड आणि गोड 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 बोला. मी तर खूप खुश आहे कारण की मला हे मिळालं आहे. माझी संक्रांत इथेच झाली आहे. तुम्हीच बघितलं ना, मी ह्याला दिले तिळगुळ, हो की नाही? ह्याने दिले मला? दिले नाही ना? सॉरी. बरं, आता काय करायचं? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सॉरी. वा, कसं देते? माझ्याकडून चुकी झाली ना, मला माहिती. म्हणून तिळगुळ घ्या, बस झाले. गोड गोड बोल माझी बायको. थँक्यू. तो बायको बोलायला लय मजा येते, मला काय माहिती का. बोलत तुला बायको. अरे चार चौघांचं बोलायला, हे बायको बोला आवाज ना. होतोय. अरे बरोबर बायको एकच असते की नाही, बोलायला पाहिजे की नाही? दुसऱ्याच्या बायको. बायकोने बघितलं प्रॉब्लेम आहे ना, म्हणून मी माझ्या बायकोला नावाने हाक मारतो. मी भुकीची भाजी बनवते, ह्यांची मदत घेतली. हे पावटा आहे, पावटा म्हणतात त्याला. पावटा म्हणजे काय? माझा नवरा विचारतोय पावटा म्हणजे काय. म्हणजे काय? पावटा म्हणजे भाजी. अरे पण हा पावटा वाटाणा आहे. म्हणजे कसा? वाटाणा म्हणजे वाटाणा आहे हा ना. एवढा आणि तो वटाणा वाटाणा माहिती आहे. आणि ही पापडी. हे बघ, पापडी आहे ना ती. पावटा असतो कडधान्यामध्ये असतो बघ पावटा. कुठे मी असतो? दाखवेल तुला, कळतंय का? दाखवेल मी तुला. ओके, बरं. चांगला लागतो टेस्ट. टेस्ट चांगले लागते. कसा मी लागतो? बनवलं चांगलंच लागणार. मटण सारखं, चिकन सारखं. अरे काय रे, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकन पाहिजे नसतात. चिकन हा चिकन खातो मी, चिकन. आता मस्तपैकी कांदा खोबऱ्याचा मसाला बनवलेला आहे, पण ह्याच्यात लसूण नाही, तो आम्ही थांबलोय. प्रिपरेशन केलं इकडे इथे. आता मग मी मस्तपैकी गरम गरम चपात्या बनवते आहे आणि मग आम्ही भोगीची भाजी एन्जॉय करणार आहे. भाजी बनते, मी भाजी बनवून टाकली आणि माझे नवरा. मी असं नको करू. मी जाऊन आलो, मी लसूण आणला, मी टमाटर आणला, एवढं सगळं केला. Thank you. असं करतो. मी थकली ना, पण एक तर मी साडी घालून कधी काय बनवत नाही. मी बनवणार, दमली मी. दमली तू. गॉड ब्लेस यू. मला सांगा कसं झालंय.
तिला सांगतो हा तिला कसं झालंय. मी मस्तपैकी कांदा खोबरं असं भाजून नाही का आपण वाटून मग लावून तसं बनवलेलं आहे, जी ह्यांची पद्धत नाहीये खाण्याची. तर बघूया ह्यांना आवडते की नाही. आमची पद्धत आता तुम्ही जे देणार ते आमची पद्धत. पद्धत काय पद्धत म्हणजे तुम्ही तसं खात नाहीत ना. अशी 2.5 इंचाच्या जीवला असं चव लागली की बास सगळं चांगलं आहे. टेस्टिंग टाइम. वेगळी भाजी आहे ना कसं तू होईल. कधी नाही खाल्ली, तू आयुष्यात पहिल्यांदा खातोयस. ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा. हा हा? अरे ते शेंगदाणे असं कडक कडक लागेल पहिल्यांदा शेंगदाणा असं कडक खाल्लाय भाजीमध्ये. सगळं लागलं का? हा चांगला आहे. आवडली का? मस्त आहे छान आहे. चला मंडळी, म्हणजे भाजी बनवणं सफल झालं आहे आणि पहिल्यांदा माझा नवरा असे सगळे मिक्स व्हेजीस खातो आहे ना. तर तू कधीच भाजी असं खायला नाना नाना करत असं गळ्याच्या असतो. काढून उतरत नसते पण चांगला आहे खाऊ शकतो. एवढी मेहनत वाटण बिटन लावून बनवलं तर कसं नाही आवडणार. हा, चांगला आहे, छान सुंदर आहे. तर मंडळी, आजचा दिवस इथे संपूया. असंच हसत खेळत राहा. तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या. आमचं प्रेम तुमच्यावरती राहू दे. चॅनलला सबस्क्राईब Subscribe करा. करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच हसत खेळत खेळत राहा. राहा. Bye bye. बाय बाय गुड